हायकोर्ट परीक्षेसाठी आज आपण ॲनिमल्स अँड देअर होम्स, ॲनिमल्स अँड देअर क्राईज, ॲनिमल्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स किंवा यंग वन्स काय असतात, हे समजून घेणार आहोत. कारण यावर आपल्याला प्रश्न हायकोर्ट परीक्षेमध्ये यापूर्वी विचारला गेलेला आहे. पुढे देखील विचारला जाईल म्हणून महत्त्वाचा टॉपिक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तत्पूर्वी आपण डिस्कस करूया. सो बघा सगळ्यांना माहिती आहे डॉग. डॉग म्हणजे काय मित्रांनो? तर डॉग म्हणजे कुत्रा. परंतु डॉगचं जे फेमिनिन जेंडर आहे त्याला आपण काय म्हणत असतो? बीच असं म्हणत असतो आणि हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बीच म्हणजे काय? कुत्री आणि डॉग म्हणजे काय मित्रांनो? डॉग म्हणजे कुत्रा. परंतु यांचं जे पिलू जन्माला येईल, यांचं जे यंग वन किंवा यांचं जे ऑफस्प्रिंग असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्याला आपण म्हणतो पपी आणि हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपल्याला हे विचारलं जातं, की यंग वन काय असणार आहे किंवा ऑफस्प्रिंग काय असणार आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? पपी. आता हा पपी झाल्यानंतर हे दोघं तिघं जण कुठे राहायला जातील? तर यांचं जे घर असणार आहे, यांच्या घराला आपण काय म्हणतो मित्रांनो? यांच्या घराला आपण म्हणत असतो केनल. म्हणून कुत्रा वगैरे, कुत्री वगैरे किंवा त्यांचे पिलं वगैरे कुठे राहतात? तर त्यांच्या घराला, त्यांच्याच ठिकाणाला आपण काय म्हणत असतो? केनल असं म्हणत असतो. आणि यांचा एक प्रकारचा काय असतो मित्रांनो? आवाज असतो, साउंड असतो. एक प्रकारे यांची बोलण्याची प्रक्रिया असेल किंवा आवाज काढण्याची प्रक्रिया जी असेल त्याला आपण क्राय असं म्हणतो. परंतु याच क्रायला आपण काय म्हणत असतो? बार्क असं म्हणतो. कुत्रा, कुत्री वगैरे असेल तर ते काय करतात? भुंकतात. आणि म्हणून ही जी जोडी आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. डॉग म्हणजे कुत्रा, बीच म्हणजे कुत्री आणि या दोघांचं जे पिल्लू असेल त्याला आपण पप्पी असं म्हणतो. ते राहतात कुठे? केनलमध्ये आणि हे कसे क्राय करतात किंवा कसे ओरडतात किंवा कसे बोलतात किंवा कसं साउंड काढतात तर त्याला आपण बार्क असं म्हणत असतो. मग प्रश्न बघा, प्रश्न आपल्याकडे काय आहे? की डॉग लिव्हज इन अ आणि ब्लँक दिलेली आहे. डॉग कुठे राहतो? तर डॉग केनलमध्ये राहतो हे सगळ्यांना आता समजलं असेल. डॉग कुठे राहतो? केनलमध्ये राहतो अँड इट्स यंग वन आणि त्याचं जे यंग वन असेल, त्याचं जे पिल्लू असेल, त्या पिल्लूला आपण काय म्हणतो? तर त्या पिल्लूला आपण म्हणतो पपी आणि बघा ऑप्शनमध्ये कुठे आहे? स्टेबल तर कुठे? स्टेबल म्हणजे काय? जो घोडा राहतो त्याचंच ठिकाण. केनल आहे ऑप्शन बी मध्ये म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. हे सिंह किंवा टायगरसाठी असेल आणि हे डुक्करसाठी असेल. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणखी बघा काय प्रश्न विचारलेला आहे? द ॲनिमल व्हिच बार्क्स एक असा ॲनिमल की जो भुंकतो अँड लिव्हज इन केनल आणि केनलमध्ये राहतो. त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण आत्ताच पाहिलं. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? डॉग म्हणतो. मग बघा डॉग कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा हा आपला इंग्लिशचा कोर्स आहे. ₹499 फीज आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असते. अनलिमिटेड व्ह्यूज असतात आणि टी-सी-एस, आय-बी-पी-एस, एम-पी-एस-सी तिघं पॅटर्ननुसार आहे. तिघं पॅटर्नचे जे फोल्डर्स आहेत ते वेगवेगळे आहेत आणि व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. सो असा हा कोर्स आहे. या कोर्सला तुम्हाला जॉइन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा ॲप डाउनलोड करा एस-के एज्युकेशन आणि या कोर्सला प्रवेश घेऊ शकता. या कोर्समुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तुमचे मार्क्स देखील वाढतील आणि इंग्रजीची भीती कायमची नष्ट होईल आणि इंग्रजी तुमचं कायमचं चांगलं होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे कॅट गिव्हज बर्थ टू. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया कॅट. जो कॅट असणार आहे बघा कॅट म्हणजे कोण? तर कॅट म्हणजे मांजर. परंतु कॅटमध्ये जर आपण टॉम म्हटलं तर टॉम होणार मॅस्क्युलिन. टॉम जे आहे ते काय होणार? मॅस्क्युलिन होणार आणि क्वीन जे आहे ते काय होणार? फेमिनिन होणार. क्वीन जे आहे ते काय होणार? फेमिनिन होणार. म्हणजे मांजर बोका आपण म्हणतो ना, तर मांजरमध्ये जो मॅस्क्युलिन असेल, जो मेल असेल त्याला आपण टॉम म्हणतो आणि मांजरमध्ये जी फिमेल असेल त्याला आपण काय म्हणतो? क्वीन म्हणतो. आता यांचा एक पिल्लू जन्माला आलं, यांच्या पिल्लूला जन्माला आलं, यंग वन जन्माला आलं, यांना आपण काय म्हणतो? किटन असं म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो? किटन म्हणतो. आता हे 2चे 3 झाले त्याच्यामुळे यांना आता चांगलं घर राहायला पाहिजे. मग यांच्या घराला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर यांच्या घराला आपण म्हणतो कॅटरी. यांच्या घराला आपण काय म्हणतो? कॅटरी. आता हे कशाप्रकारे संवाद साधतील किंवा कशाप्रकारे हे ओरडतील किंवा कशाप्रकारे हे बोलतील? तर आपल्याला माहिती आहे हे कसे ओरडतात? म्यू ओरडतात किंवा आपण त्याला M-E-O-W म्यू असं पण लिहू शकतो. तो कशाही पद्धतीने लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की ते कसे ओरडतात. जसं कुत्रा बार्क करतो, जसं मांजर वगैरे असेल किंवा बोका वगैरे असेल, तर हे काय करतात? म्याव म्याव करतात. तर बघा आपल्याकडे प्रश्न आहे, अ कॅट गिव्हज बर्थ टू. कॅट जी आहे ती कोणाला जन्म देणार? तर कॅट जन्म देणार किटनला. कॅट कोणाला जन्म देणार? किटनला जन्म देणार. पपीला जन्म देईल का? अजिबात नाही. आणि युजुअली लिव्हज इन आणि कुठे राहतात कॅट वगैरे? हे कॅटरीमध्ये राहतात. सो बघा या ठिकाणी पपी पपी होईल का? नाही. किटन होईल का? येस, ॲब्सोल्युटली राइट. कब हे कुणाचं असणार आहे? सिंह किंवा टायगरचं आणि फोल कुणाचं असणार आहे? तर फोल असणार आहे आपलं हॉर्सचं. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणखी बघा द फेमिनिन जेंडर ऑफ हॉर्स इज. ओके आता या ठिकाणी हॉर्स दिलेला आहे. हॉर्सबद्दल पण आपण डिस्कशन करूया. आता मित्रांनो जो हॉर्स आहे, हॉर्स म्हणजे काय? हॉर्स म्हणजे घोडा सगळ्यांना माहिती आहे. हॉर्स म्हणजे काय? घोडा सगळ्यांना माहिती आहे. परंतु यांचा जो मॅस्क्युलिन जेंडर होणार आहे, तो होणार आहे स्टॅलियन. यांचं जे मॅस्क्युलिन जेंडर असेल ते असणार स्टॅलियन
आणि यांचं जे फेमिनिन जेंडर असणार आहे ते काय असणार आहे? मेयर असणार आहे. यांचं फेमिनिन जेंडर काय असणार आहे? मेयर हे असणार आहे. आता यांनी एका पिल्याला जन्म दिला. या पिल्याला जन्म दिल्यानंतर आपण याला काय म्हणणार आहोत? फोल म्हणणार आहोत. पिल्याला जन्म दिल्यानंतर आपण काय म्हणणार आहोत? फोल. आता यांना राहण्यासाठी एक घर लागणार मित्रांनो. त्या घराला आपण काय म्हणतो? स्टेबल म्हणतो. त्या घराला आपण काय म्हणतो? तबेला म्हणतो, स्टेबल असं म्हणतो. आणि हे कशा पद्धतीने ओरडतात? तर हे कशा पद्धतीने आवाज करतात? तर सगळ्यांना माहिती आहे. NEIGH ने असे ओरडतात ना ते. सो म्हणून NEIGH हा त्यांचा काय होणार? साउंड होणार. तो स्टॅलियन काय होणार? स्टॅलियन होणार मॅस्कुलिन जेंडर. मेयर काय होणार? फेमिनिन जेंडर. घोडा, घोडी आणि त्यांचं जे बछडं असेल त्याला आपण फोल असं म्हणणार. ओके, त्यांचं पिलू. हे राहतात कुठे? स्टेबलमध्ये आणि ओरडतात कसे किंवा आवाज कसे काढतात? नाही. मग त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, द फेमिनिन जेंडर ऑफ हॉर्स. फेमिनिन विचारलेलं आहे. फेमिनिनसाठी आपण काय यूज करतो? मेयर यूज करतो. ओके, सो मेयर होणार, हॉर्सचं मेयर होणार आणि त्यांच्या घराला आपण काय म्हणतो? त्यांच्या घराला आपण म्हणतो स्टेबल. सो बघा मेयर आणि स्टेबल ऑप्शन ए मध्ये आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. डो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर डो कशासाठी यूज केलं जातं? हरिणीसाठी यूज केलं जातं आणि गोटसाठी पण यूज केलं जातं. क्वीन होईल का? नाही. क्वीन कॅटरी हे कशी संबंधित आहे? कॅट संबंधित आहे. हेन आणि कूप होईल का? नाही. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी. पुढे बघा मित्रांनो, अ लायन लिव्हज इन. आता बघा लायन बद्दल आपण डिस्कशन करूया. बघा लायन जो आहे, या लायनला आपण काय म्हणतो? मॅस्कुलिन जेंडर आणि फेमिनिन जेंडर याचं काय होणार आहे? याच लायनला आपण काय करतो? ESS जोडतो आणि हे फेमिनिन जेंडर होणार. मग यांचं एक पिलू जन्माला येईल. यांच्या पिलाला आपण काय म्हणतो? कब असं म्हणतो. मग आता यांना राहण्यासाठी काय लागेल? तर यांना राहण्यासाठी एक घर लागणार. तर या घराला आपण काय म्हणतो? या घराला आपण गुहा म्हणतो किंवा डेन असं म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर हे कसे ओरडतात? तर हे रोअर करतात, गर्जना करतात. म्हणून या ठिकाणी आपण त्यांना म्हणणार रोअर. ओके. हे कसे गर्जना करतील? रोअर करतील. अँड सिमिलरली टायगर बद्दल पण हेच आहे, की टायगर जर मॅस्कुलिन जेंडरमध्ये आहे, तर फेमिनिन जेंडरमध्ये काय होणार मित्रांनो? टायग्रेस होणार. आणि टायग्रेस आणि टायगर यांचं जे पिलू जन्माला येईल, त्या पिल्यालाही आपण काय म्हणणार? यंग वनलाही आपण काय म्हणणार? ऑफस्प्रिंगलाही आपण काय म्हणणार? कब असंच म्हणणार. आता यांना राहण्यासाठी एक घर लागणार मित्रांनो. मग या घराला सुद्धा आपण काय म्हणणार? सिमिलर डेनच म्हणणार आहोत. आणि हे पण कसे आवाज करतात? तर हे पण आवाज करतात रोअर म्हणून. हे कसे आवाज करतात? रोअर म्हणून. इतकं माहिती असलं तर मग आपला सेंटेन्समध्ये प्रश्न जो विचारलेला असेल तो आपला येतो. लायन, लायनेस त्यांचं पिलू कब असणार आहे. डेनमध्ये राहतात आणि गर्जना करतात, रोअर करतात. टायगर, टायग्रेस पण त्यांचं कब जन्माला येतं आणि डेनमध्ये राहतात आणि हे पण काय करतात? गर्जना करतात. अ लायन लिव्हज इन आता लायन लिव्हज इन लायन कुठे राहतो? तर डेनमध्ये राहतो. सो डेन लिहा. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड आणि त्याचं जे यंग वन आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? कब असं म्हणतो. मग बघा स्टेबल तर घोड्यासाठी आहे, डेन कप बरोबर आहे, शेड हे गायी किंवा म्हशींसाठी आहे, स्टाय डुक्करसाठी आहे. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा द ॲनिमल विच रोअर्स. एक ॲनिमल की जो रोअर करतो, गर्जना करतो अँड लिव्हज इन अ डेन आणि डेनमध्ये राहतो त्याला काय म्हटलं जातं? मग टायगर पण आहे आणि लायन पण आहे. मग याच्यामध्ये ऑप्शन बघा डॉग राहतो का? नाही. लायन बरोबर होईल. गोट आणि डकचं येणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल लायन. ओके, इज ए लायन. तो आपला टायगर पण होऊ शकतो, पण ऑप्शनमध्ये टायगर नाहीये. पुढे बघा मित्रांनो, अ टायगर इज अ फेमिनिन जेंडर. अ टायगर्स फेमिनिन जेंडर. टायगरचं फेमिनिन जेंडर काय आहे? टायग्रेस आहे, सगळ्यांना माहिती. सो या ठिकाणी काय येणार मित्रांनो? टायग्रेस येणार. आणि पुढे काय आहे? अँड इट्स बेबी इज कॉल्ड कब आणि त्याच्या बेबीला काय म्हणतो आपण? कब असं म्हणतो. तो टायग्रेस कब ऑप्शन ए मध्ये आहे. क्वीन तर कॅटची होणार आहे आणि मेयर जे आहे हॉर्ससाठी आहे. डो जे आहे डकसाठी. हे उत्तर आपलं होणार नाही. डो कशासाठी आहे? डिअरसाठी. पुढे बघा, अन एलिफंट लिव्हज इन. एलिफंट बद्दल आपण चर्चा करूया, की जे एलिफंट असतात मित्रांनो, या एलिफंटचे जे मॅस्क्युलिन जेंडर असणार आहे, त्या मॅस्क्युलिन जेंडरला आपण म्हणतो बुल आणि त्याचं जे फेमिनाईन जेंडर असणार आहे, त्याला आपण काऊच म्हणतो. काऊ बुल, बफेलो बुल आणि एलिफंटसाठी पण काऊ बुलच वापरलं जाणार, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. यांचं जे पिलू जन्माला येणार आहे, जे एलिफंटचं जे पिलू जन्माला येणार आहे, त्याला पण आपण काफच असं म्हणत असतो. त्याला पण आपण काय म्हणतो? काफ म्हणतो. आता यांना राहण्यासाठी एक घर लागणार आहे, तर ते घराला आपण काय म्हणतो? हे जंगलामध्ये राहतात म्हणून आपण याला काय म्हणतो? फॉरेस्ट. आणि हे कसे ओरडतील किंवा कसे आवाज करतात, तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो? याला आपण म्हणतो ट्रम्पेट. याला आपण काय म्हणतो? ट्रम्प. TRUMP ट्रम्प लिहा आणि ET लिहा, ट्रम्पेट. ओके. सो हे होईल एलिफंट बद्दल. एलिफंट म्हणजे काय लक्षात ठेवायचं? काऊ आणि बुल लक्षात ठेवायचं. आणि काऊ आणि बुल यांचं पिलू काय असतं? त्याला आपण काफ असं म्हणत असतो.
आणि एलिफंट जे आहेत कुठे राहतात? मोस्ट ऑब्व्हियस सगळ्यांना माहिती फॉरेस्टमध्ये राहतात आणि आवाज कसा करतात? ट्रम्पेट असा आवाज करतात. सो अॅन एलिफंट लिव्हज इन एलिफंट कुठे राहतो? फॉरेस्टमध्ये. अँड यंग वन आणि त्यांच्या यंग वनला आपण काय म्हणतो? त्यांच्या यंग वनला आपण म्हणतो काफ. मग बघा फॉरेस्ट आणि काफ कुठे आहे? स्टेबल तर घोड्यांसाठी आहे, फॉरेस्ट एलिफंटसाठी आहे, पॉन्ड बेडूक वगैरेसाठी आहे, कूप आणि कोंबड्यांसाठी. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे म्हटलेलं आहे द ॲनिमल दॅट ब्लीड्स अँड लिव्हज इन अ पेन, की एक असं ॲनिमल की जे कुठे राहतं? पेनमध्ये राहतं आणि त्याला ब्लीट करतो. बघा मित्रांनो, GOAT गोट, गोट सगळ्यांना माहिती असेल. गोट म्हणजे काय? बकरा, बकरी वगैरे आपण जे म्हणत असतो. ओके. सो आता याच्यामध्ये आपल्याला फेमिनाईन आणि मॅस्क्युलिन जेंडर घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा मॅस्क्युलिन जेंडर जे आहे आणि एक फेमिनाईन जेंडर आहे. मॅस्क्युलिन जेंडर जे असणार आहे ते काय असणार आहे? BUCK बक असणार आहे. ते काय असणार आहे? BUCK बक असणार आहे. आणि फेमिनिन जेंडर जे आहे, तर फेमिनिन जेंडर याचं होणार आहे DOE डो. फेमिनिन जेंडर याचं काय होणार आहे? DOE डो. आता याच्यानंतर यांचं एक पिलू जन्माला येत आहे. याच्या पिलाला आपण काय म्हणतो मित्रांनो? याच्या पिलाला आपण कीड असं म्हणतो. आणि हे राहतात कुठे? तर हे राहतात मित्रांनो पेनमध्ये. हे राहतात कुठे? पेनमध्ये. यांचे जे राहण्याचं ठिकाण आहे, शेड जे आहे त्याला आपण काय म्हणतो? पेन म्हणतो. आणि हे कसे ओरडतात? तर हे ब्लीट असं ओरडतात. यांचा आवाज किंवा साउंड किंवा क्राईज कसं असणार आहे? ब्लीट असणार आहे. आणि सिमिलरली जर आपण या ठिकाणी शीप बद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला, शीप. ओके. मग आता बघा शिपमध्ये मॅस्क्युलिन जेंडर काय असतं? रॅम असतं. रॅम म्हणजे काय? मॅस्क्युलिन जेंडर येणार आहे. आणि फेमिनिन जेंडरमध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी काय होणार आहे? या ठिकाणी होणार आहे EWE आणि याचा उच्चार होतो EU. सो हे मॅस्क्युलिन आणि फेमिनिन जेंडर होणार. त्यानंतर यांचं एक पिलू जन्माला येईल. यांच्या पिलाला आपण LAMB लॅम्ब असं म्हणत असतो. त्यानंतर यांना एक राहायला घर लागणार आहे. त्या घराला आपण काय म्हणणार? त्या घराला आपण म्हणणार या ठिकाणी फोल्ड. त्या घराला आपण काय म्हणणार? फोल्ड असं म्हणणार. आणि हे पण कसे आवाज करतात मित्रांनो? तर हे पण ब्लीट आवाज करतात. यांचा पण आवाज कसा असणार आहे? ब्लीट असा यांचा आवाज असणार आहे. ओके. सो बघा गोट, बकरी आणि याचं काय होणार? मॅस्क्युलिन बक आणि डो जे होणार आहे ते काय? फेमिनिन होणार आहे. यांचं जे पेलू जन्माला येईल त्याला आपण काय म्हणतो? किड. यंग वनला आपण काय म्हणतो? किड. आणि हे कुठे राहतात? पेनमध्ये राहतात आणि आवाज क्राय कसा होणार आहे? ब्लीट होणार आहे. इकडे आहे शीप, मॅस्क्युलिन जेंडर रॅम, फेमिनिन जेंडर यू होणार. त्यांचं जे पिलू जन्माला येईल त्याला आपण लॅम्ब म्हणतो. हे कुठे राहतात? फोल्डमध्ये राहतात आणि हे पण आवाज कसा करतात? ब्लीट करतात. प्रश्न विचारलेला आहे द ॲनिमल दॅट ब्लीट्स, जे ब्लीट असा आवाज करतात अँड लिव्हज इन पेन, पेनमध्ये राहतात. मग हे कोणासाठी आहे? गोटसाठी आहे. सो गोट ऑप्शन ए बरोबर होईल. हे तर डेनमध्ये राहतात, हे तर केनलमध्ये राहतात आणि हे जे डक आहे पॉन्डमध्ये राहतात. म्हणून हे आपली उत्तरं होणार नाही. द शिप्स यंग, जे शिपचं यंग आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? शिपच्या यंगला लॅम असं म्हणतो. यंग वन इज कॉल्ड लॅम, LAMB लॅम असं म्हणत असतो. अँड इट ऑल्सो लिव्हज इन आणि हे पण कुठे राहतं? फोल्डमध्ये राहतं. आणि हे पण कुठे राहतं? फोल्डमध्ये राहतं. पेन पण म्हणू शकतो. सो बघा या ठिकाणी लॅम्प आहे ऑप्शन बी आणि फोल्ड म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा द मॅस्क्युलिन जेंडर ऑफ हेन इज, बघा तुम्हाला माहिती असेल कॉक जे आहे हे काय होणार? मॅस्क्युलिन जेंडर होणार. हेन जे आहे हे काय होणार? फेमिनिन पुरुषलिंगी आणि स्त्रीलिंगी आपण म्हणतो तो प्रकार आहे हा. सो कॉक मॅस्क्युलिन होणार आणि हेन काय होणार? फेमिनिन होणार. यांचं जे बाळ जन्माला येईल त्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो? चिक असं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो? चिक. मग यांना राहण्यासाठी घर लागणार. ते जे घर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? कूप असं म्हणतो. आणि हे आवाज करतात. मग हे कसे आवाज करतात किंवा कसे रडतात किंवा कसे ओरडतात? क्लक असं रडतात. ओके. आणि मग बघा या ठिकाणी द मॅस्क्युलिन जेंडर ऑफ हेन इज काय असणार आहे? कॉक. मॅस्क्युलिन जेंडर काय असणार आहे? कॉक असणार आहे हेनचं. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड आणि त्याचं जे यंग वन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? चिक असं म्हणत असतो. तर बघा या ठिकाणी कॉक आणि चिक ऑप्शन ए मध्ये आहे. बुलचा संबंध नाही. ड्रेक तर ड्यूकसाठी आहे, डकसाठी आहे आणि रॅम आणि हे शिपसाठी आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. आणखी बघा मित्रांनो, अ डक लिव्हज इन अ ब्लँक अँड इट्स साउंड इज कॉल्ड. डक कुठे राहतं? सगळ्यांना माहिती आहे डक पॉन्डमध्ये राहतं. डक कुठे राहतं? पॉन्डमध्ये. आणि याचा आवाज हे कसं करतं? क्वॅक क्वॅक करतं. हे कसं करतं? क्वॅक करतं. सो फॉरेस्टमध्ये राहील का? पॉन्ड आणि क्वॅक. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. शेड गाई म्हशींसाठी आहे, स्टेबल घोड्यांसाठी आहे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो बघा डक बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया, की हे जे डक असणार आहे, ओके.
सो या ठिकाणी जो ड्रेक आहे तो असणार आहे आपला पुरुषलिंगी आणि डक जे असणार आहे इकडे असं घेऊ. हे कसं होईल? हे होईल आपलं ड्रेक आणि हे होईल आपलं डक आणि यांचं जे पिल्लू जन्माला येईल त्याला आपण म्हणणार डकलिंग. यांचं जे घर आहे त्या घराला आपण काय म्हणतो? पॉन्ड. आणि हे जे आवाज करतात मित्रांनो, हे कसा आवाज करतात? क्वॅक, क्वॅक असा आवाज करतात. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द यंग वन ऑफ फ्रॉग इज कॉल्ड. आता बघा फ्रॉग, फ्रॉग बद्दल जर आपण विचार केला तर मॅस्क्युलिन मध्ये पण फ्रॉग आहे आणि फेमिनिन मध्ये पण फ्रॉगच आहे. यांचं जे पिलू मेल फ्रॉग किंवा फिमेल फ्रॉग वगैरे आपण म्हणू शकतो किंवा ही फ्रॉग, शी फ्रॉग आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळी नावं नाहीयेत. मग आता यांचं एक पिलू जन्माला येईल. यांच्या पिलूला आपण काय म्हणतो? टॅडपोल असं म्हणतो. यांचं जे पिलू जन्माला येईल त्याला आपण काय म्हणतो? टॅडपोल. हे फार महत्वाचं आहे. यावर आपल्याला विचारलं जातं. आता यांना राहण्यासाठी एक घर पाहिजे, तर यांना राहण्यासाठी घर पाहिजे, मग त्याला आपण पॉन्ड पण म्हणतो आणि जनरली यांचं राहण्याचं ठिकाण जे आहे त्यांना वॉटर असं देखील म्हटलं जातं. ओके. आणि हे कसे आवाज यांचा कसा असतो मित्रांनो? ड्रॅक असा आवाज असतो. यांचा आवाज कसा असतो? ड्रॅक ड्रॅक असा आवाज असतो यांचा. मग बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? यंग वन ऑफ फ्रॉग इज कॉल्ड टॅडपोल. सो या ठिकाणी काय म्हणणार आपण? त्याला टॅडपोल म्हणतात. सो बघा या ठिकाणी टॅडपोल ऑप्शन बी मध्ये आहे. अँड लिव्हज इन वॉटर किंवा ज्याला आपण पॉन्ड असं म्हणू शकतो. वॉटर किंवा पॉन्ड असं म्हणू शकतो. बघा ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा द फेमिनिन ऑफ डिअर इज. बघा या ठिकाणी आहे एक डिअर. आता या डिअर मध्ये जो मॅस्क्युलिन असणार आहे त्याला आपण म्हणतो स्टॅग आणि जो फेमिनिन असणार आहे त्याला आपण म्हणतो डो. तो हे मॅस्क्युलिन जेंडर आणि हे फेमिनिन जेंडर. आता यांचं जे पिलू जन्माला येईल त्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो? फॉन. यांना राहण्यासाठी एक घराची आवश्यकता असणार आहे. तर मग एक घराला आपण काय म्हणतो? फॉरेस्टच म्हणतो. हे फॉरेस्ट जंगलामध्ये राहतात. आणि हे आवाज कसा करतात? तर जसं बकरी किंवा मेंढी आवाज करते, सिमिलरली हे तसाच आवाज करतात, ब्लीट आवाज करतात. कसा आवाज करतात? ब्लीट असा आवाज करतात. सो द फेमिनिन ऑफ डिअर. डिअरचं फेमिनिन काय होणार आहे? DOE डो होणार आहे. अँड द बेबी इज कॉल्ड. बेबीला आपण काय म्हणत असतो? फॉन असं म्हणत असतो. FAWN. सो बघा या ठिकाणी आपल्याकडे DOE आणि फॉन आहे. ऑप्शन ए बरोबर. मेयर तर घोड्याचं होणार आहे. टॉम क्वीन होईल आणि काऊ जे आहे ते बुलसाठी. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढे बघा, अ पिग लिव्हज इन. बघा पिग बद्दल जर आपण चर्चा केली तर या ठिकाणी पिग जे आहे तर पिगचं एक मॅस्क्युलिन जेंडर असणार आहे आणि एक फेमिनिन जेंडर असणार आहे. सो मॅस्क्युलिन जेंडर जे असणार आहे त्याला आपण बोर असं म्हणतो आणि जे फेमिनिन जेंडर आहे त्याला आपण SOW सो असं म्हणत असतो. मग यांचं एक पिलू जन्माला येते याला आपण काय म्हणतो? पिग. आणि पुढे फक्त आपल्याला काय जोडायचं आहे? पिग आणि पिग जोडून पिगला लेट जोडायचं आहे. LET लेट, पिगलेट. आता हे कुठे राहतात मित्रांनो? तर यांचं जे घर असणार आहे त्याला STY स्टाय असं म्हटलं जातं. आणि हे कसा आवाज करतात? तर हे ग्रंट असा आवाज करतात. हे कसा आवाज करतात? तर हे ग्रंट असा आवाज करतात. म्हणून पिग्स लिव्हज इन स्टाय. हे स्टाय मध्ये राहतात आणि त्यांचं यंग वन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉल्ड पिगलेट. म्हणून या ठिकाणी आपण घेणार पिगलेट. सो बघा स्टाय आणि पिगलेट ऑप्शन बी मध्ये आहे म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द ॲनिमल विच नेज. असं ॲनिमल की जो ने करतो आणि लिव्हज इन स्टेबल. स्टेबल मध्ये राहतो त्याला आपण काय म्हणतो? घोडा म्हणतो, हॉर्स म्हणतो. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. अ काऊ गिव्हज बर्थ टू. आता बघा इकडे आहे काऊ आणि इकडे आहे बुल. काऊ काय होणार? फेमिनिन जेंडर. बुल काय होणार? मॅस्क्युलिन जेंडर. या दोघांचं जे पिलू जन्माला येईल त्याला आपण काय म्हणतो? काफ. यांच्यासाठी एका घराची आवश्यकता आहे. त्या घराला आपण काय म्हणतो? शेड. त्या घराला आपण काय म्हणतो? शेड. आणि काऊ, काऊ संबंधी दिलेला आहे ना, काऊने सुरुवात केलेली आहे आणि हे कसा आवाज करतात? मू असा आवाज करतात. ओके. सो मू हा आवाज लक्षात ठेवायचा आपण कोणासाठी? गायीसाठी. तर बघा, अ काऊ गिव्हज बर्थ टू ए काफ. काऊ कोणाला जन्म देणार? काफला जन्म देणार. अँड लिव्हज इन. आणि कुठे राहते आपली काऊ? शेड मध्ये राहते. तो शेड लिहिणार. बघा कब होईल का? लायन आणि टायगरचं कब आहे. काफ कोणाचं असणार? काऊचं असणार, बफेलोचं असणार आणि एलिफंटचं असणार. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर. किटन हे कॅटचं पिल्लू आहे आणि फोल कोणाचं पिल्लू आहे? हॉर्सचं पिल्लू आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर. आणखी बघा, द मॅस्क्युलिन ऑफ गोट इज. आताच आपण पाहिलं की गोटसाठी मॅस्क्युलिन काय होतं माहितीये? बक. BUCK बक. BUCK बक हे मॅस्क्युलिन जेंडर आहे
आणि त्याचं जे यंग वन आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? किड म्हटलं होतं, KID. सो बघा रॅम मेंढीसाठी होणार, बक आणि किड बरोबर आहे. बुल आणि काफ तर होणार नाही, बोर पण होणार नाही. हे तर कोणासाठी होतं? डुक्करसाठी होतं. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा मित्रांनो, अ लायनेस इज द फेमिनिन ऑफ फेमिनिन. हे लायनेस फेमिनिन आहे कुणाचं? लायनचं. हे सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी लायन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. अँड इट्स यंग वन आणि त्याचं जे यंग वन आहे त्याला आपण काय म्हणतो? कब म्हणतो, CUB. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, सोपं आहे. पुढे बघा. द ॲनिमल दॅट ग्रंट्स अँड लिव्हज इन स्टाय. जे ग्रंट करतं आणि स्टाय मध्ये राहतं त्याला आपण काय म्हणतो? डुक्कर म्हणतो आणि ते काय असणार आहे? पिग असणार आहे. सो बघा पिग ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द ड्रेक इज द मॅस्कुलिन ऑफ अँड इट्स बेबी इज कॉल्ड. आता बघा, आपण आत्ताच पाहिलं ना या ठिकाणी की जे डक आहे त्याचं जे ड्रेक आहे ते काय होणार? हे ड्रेक जे आहे हे मॅस्कुलिन जेंडर होणार आणि डक जे आहे हे डक काय होणार? फेमिनिन जेंडर होणार आणि यांचं जे पिलू जन्माला येतं याला आपण डकलिंग असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो डकलिंग म्हणतो. ओके. हे जे पिलू असणार आहे हे डकलिंग असणार. हे कुठे राहतात? पॉन्डमध्ये राहतात. हे कुठे राहतात? पॉन्डमध्ये राहतात. मग ड्रेक मॅस्क्युलिन काय आहे? डक आहे. मॅस्क्युलिन आहे ड्रेक कोणाचं? डकचं. अँड बेबी इज कॉल्ड डकलिंग आणि बेबीला आपण काय म्हणतो मित्रांनो? डकलिंग असं म्हणतो. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. द ॲनिमल दॅट म्यूज अँड लिव्हज इन कॅटरी. एक ॲनिमल की जे म्याव म्याव करतं आणि कॅटरीमध्ये राहतं त्याला आपण काय म्हणतो? कॅट म्हणतो. सो कॅट बघा ऑप्शन बी मध्ये, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. अ बफेलो गिव्हज बर्थ. बघा बफेलो आहे. बफेलो आहे. बफेलो आणि आपण जर विचार केला बुलचा, ओके. बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस आणि बुल म्हणजे या ठिकाणी रेडा घेतलं जाईल. यांचं जे पिलू जन्माला येईल त्या पिलाला पण आपण काफच म्हणणार. जसं आपण काऊ आणि बुलसाठी पण काफ घेतला आणि एलिफंट काऊ बुलसाठी पण आपण काफच घेतला होता. तर आता यांचं ठिकाण जे असणार आहे, बफेलो पण कुठे राहतात मित्रांनो? शेडमध्ये राहतात. बफेलो पण कुठे राहतात? शेडमध्ये राहतात. परंतु यांचा आवाज जो आहे, हा गायींसारखा मू किंवा आपण एलिफंट सारखा ट्रम्पेट होणार नाही. यांचा आवाज जो होणार आहे तो कसा होणार आहे? ब्रे असा होणार आहे. यांचा आवाज कसा होतो? ब्रे असा आवाज होणार आहे. सो बघा, द बफेलो गिव्हज बर्थ टू काफ आणि कुठे राहतात? शेडमध्ये. ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द ॲनिमल दॅट क्रोक्स अँड लिव्हज इन वॉटर. की जे ॲनिमल क्रोक हे करतात बघा. या ठिकाणी एक ॲनिमल की जे वॉटरमध्ये राहतं. फ्रॉग आहे जे काय करतं? क्रोक करतं. फ्रॉग एक चुकी झाली होती. आपण ड्रेक म्हटलं होतं तिथे क्रोक करायचं. फ्रॉगचं आपण मागे ड्रेक लिहिलं गेलं होतं. ड्रेकच्या ऐवजी आपल्याला क्रोक असं करायचं आहे. ओके. सो हे फ्रॉगसाठी आहे. क्रोक करतो आणि पाण्यामध्ये राहतं. तो फ्रॉग बद्दल तर ऑलरेडी सांगून झालेलं आहे. स्टॅलियन. स्टॅलियन कोणासाठी यूज केलं जातं? घोड्यासाठी. द स्टॅलियन इज द मॅस्कुलिन. स्टॅलियन मॅस्कुलिन आहे. कुणाचं? स्टॅलियन तर मॅस्कुलिन आहे. हे कुणाचं मॅस्कुलिन आहे? अ स्टॅलियन इज द मॅस्कुलिन ऑफ मेयर. स्टॅलियन हे मेयरचे मॅस्कुलिन आहे. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड आणि त्याचं यंग वन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? फोल असं म्हणतो. म्हणून मेयर आणि फोल ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर होईल. ओके. हा आपला इंग्लिशचा कोर्स आहे मित्रांनो. ₹499 फीज आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. बेसिक टू ॲडव्हान्स आहे. बेस्ड ऑन एम-पी-एस-सी, टी-सी-एस, आय-बी-पी-एस तिघं पॅटर्ननुसार तीनही फोल्डर्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळे व्हिडिओज दिलेले आहेत तुम्हाला. अनलिमिटेड टाईम्स तुम्ही बघू शकतात. या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकतात. हा होता आपला पहिला भाग. आता दुसरा भाग आपल्या ॲपमध्ये असेल. ओके. सो आज तूर्त थांबू इथेच. थँक सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.